नमस्कार, मी कनिष्का आणि तुम्ही पाहत आहात माय पीसीएमसी। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीत आज आपण थांबतोय प्रभाग क्रमांक 1 मध्ये, कारण हा प्रभाग म्हणजे राजकीय इतिहास, सत्ता बदल आणि अंतर्गत संघर्षाचा जिवंत दाखला। थोडा मागचा इतिहास पाहूया। 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधून 4 जागांपैकी 2 जागा भाजपकडे, 1 जागा राष्ट्रवादीकडे आणि 1 जागा अपक्षकडे गेली होती। भाजपचे कुंदन गायकवाड आणि स्विनल मेहत्रे विजयी झाले होते, तर राष्ट्रवादीकडून दत्तात्रय साने आणि अपक्ष म्हणून साधना मळेकर यांनी बाजी मारली होती। म्हणजेच या प्रभागात मतदारांनी नेहमीच एकतर्फी कौल दिलेला नाही आणि हाच इतिहास यंदा लढत अधिक रंजक बनवत आहे। आता वळूया 2026च्या रणधुमाळीकडे। यंदा 4ही जागांवर वेगवेगळी समीकरणे, पक्षांतराचे परिणाम आणि घरातीलच राजकारण पाहायला मिळत आहे। अ जागा, जुने वजनदार विरुद्ध नवे आव्हान। अ जागेवर यंदा थेट 4 प्रमुख पक्ष आमने सामने आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून विजय गोविंद झरे मैदानात उतरले आहेत। भाजपकडून सुरेश रंगनाथ मेहत्रे, माजी नगरसेवक आणि पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे माजी अध्यक्ष, म्हणजे संघटनात्मक ताकद असलेला उमेदवार। राष्ट्रवादी काँग्रेसकडून विकास नामदेव साने, तर वंचित बहुजन आघाडीकडून बिरुदेव मंका मोटे मतदारांना पर्याय देत आहेत। ही लढत म्हणजे अनुभव विरुद्ध संघटना विरुद्ध विचारधारा अशी म्हणावी लागेल। ब जागा, पक्षांतराचा थेट परिणाम। ब जागेवरची लढत विशेष चर्चेची ठरते। राष्ट्रवादी काँग्रेसकडून साधना नेताजी काशीद मैदानात आहेत। त्यांचे पती नेताजी काशीद हे पूर्वी शिवसेनेचे उपशहर प्रमुख होते आणि नुकतेच दोघांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे। त्यांच्या विरोधात भाजपकडून सोनम विनायक मोरे। इथे प्रश्न असा आहे, पक्षांतर मतदार स्वीकारणार का, की भाजप आपली पारंपरिक ताकद कायम ठेवणार? क जागा, अनुभवाचा सामना नव्या चेहऱ्याशी। क जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने संगीता प्रभाकर ताम्हाणे, माजी नगरसेविका, यांना पुन्हा संधी दिली आहे। त्यांच्या विरोधात भाजपकडून शीतल जितेंद्र यादव मैदानात आहेत। ही लढत म्हणजे अनुभव विरुद्ध नव्या चेहऱ्याची आहे। येथे विकास कामांची उजळणी आणि जनसंपर्क निर्णायक ठरणार आहेत। ड जागा, सर्वाधिक गोंधळ आणि सर्वाधिक चुरस। ड जागा म्हणजे या प्रभागातील सर्वात हॉट सीट। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून राहुल कुमार सर्जेराव भोसले, भाजपकडून गणेश दत्तात्रय मयेकर, माजी नगरसेविका साधना मयेकर यांचे दीर। साधना मयेकर यांना डावलून भाजपने दीराला उमेदवारी दिल्यामुळे अंतर्गत नाराजीची जोरदार चर्चा आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून यश दत्तात्रय साने, माजी नगरसेवकाचा मुलगा, तर काँग्रेसकडून आकाश विठ्ठल शिंदे मैदानात आहेत। याशिवाय प्रवीण धोंडापा पाटील आणि संतोष लिंगाप्पा साने हे दोघेही अपक्ष उमेदवार मतविभाजनाची शक्यता वाढवत आहेत। प्रभाग क्रमांक 1 मध्ये यंदा प्रश्न एकच आहे, भाजप आपली पकड कायम ठेवणार का? राष्ट्रवादी पक्षांतराचा फायदा घेणार का? शिवसेना उद्धव ठाकरे गट नव्याने बळ उभं करणार का, की अपक्ष पुन्हा किंग मेकर ठरणार? उत्तर मिळणार मतमोजणीच्या दिवशी। तोपर्यंत पाहत रहा फक्त माय पीसीएमसी।